नमस्कार. विदर्भदूत न्यूज मध्ये मी संजय निकस पाटील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. महाराष्ट्रासाठी ही गौरवास्पद बाब आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु याच महाराष्ट्रामध्ये रोजच्या घडणाऱ्या घडामोडी पाहता हा महाराष्ट्र दिन आपण किती उत्साहात, किती आनंदात साजरा करतोय आणि यामध्ये महाराष्ट्र समाधानी आहे का? या महाराष्ट्र भूमीमधील जनता समाधानी आहे का? या महाराष्ट्र भूमीमधील सर्वांना राज्यकर्त्यांकडून, सरकारकडून काय अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत आहेत का, याचंही चिंतन आणि मनन करण्याचा आजचा दिवस आहे. शहाजीराजे भोसलेंनी पाहिलेली स्वराज्याची संकल्पना, मासाहेब जिजाऊंच्या मनात तयार असलेली स्वराज्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी शिवरायांसारखा तेजस्वी पुत्र या राष्ट्राला मासाहेब जिजाऊंनी अर्पण केला. त्या मासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. मासाहेब जिजाऊंनी पाहिलेलं स्वराज्याचं देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य प्राणपणाला लावणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. आयुष्य प्राणपणाला लावून या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा हा गौरवशाली महाराष्ट्र आहे. महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, राजे राजाराम यांचा हा तेजस्वी महाराष्ट्र आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचा हा पवित्र महाराष्ट्र आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रामध्ये तेजस्वी आणि ओजस्वी असे महापुरुष जन्माला आले. त्यांनी महाराष्ट्राला प्रेरणादायी विचार दिला. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची पंचसूत्री कार्यक्रम महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिले. इथला शेतकरी सुखावला तर राज्य सुखी होईल, राज्य सुखी झालं तर देश सुखी होईल. आणि त्यासाठी तळागाळातील माणूस शिकला पाहिजे. त्यासाठी सावित्रीआईंना शिक्षण देऊन समाजाला शिकविण्यासाठी महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी सावित्रीआईंना प्रेरित केलं आणि महाराष्ट्र घडविला. संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला सार्थ अभिमान वाटावा असं गौरवास्पद कार्य या महाराष्ट्र भूमीमध्ये संत, महंत, विचारवंत, थोर महापुरुष यांनी केलेला आहे. डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी या दोन्ही विचारांना घेऊन प्रगती पथाकडे चालणारा हाच महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राचा अभिमान बाळगावा, स्वाभिमान बाळगावा आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हा आजचा दिन आहे. परंतु महाराष्ट्र दिन केवळ दिन ठरू नये एवढी अपेक्षा आजच्या दिवशी आपण करू शकतो. आज जर पाहिलं तो सुसंस्कृत आणि अभ्यासू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभले आहेत. शांत आणि तेवढेच संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व एकनाथजी शिंदे या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री म्हणून लाभले आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयानं आणि कणखर अशा स्वभावानं महाराष्ट्रामध्ये मोठमोठे निर्णय घेणारे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या महाराष्ट्राला लाभले आहेत. आणि त्यांच्याच ताकदीचं मंत्रिमंडळ त्यांनी या महाराष्ट्रात स्थापन केलेलं आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु तरीही आज खेदानं या सरकारकडून महाराष्ट्रवासियांना काय अपेक्षा आहे याचंही चिंतन होणं आवश्यक आहे. सर्व गोष्टी चांगल्या आहेत, सर्व बाजू चांगल्या आहेत. आज देशामध्ये सर्वात मोठं उत्पन्न देणारा हा महाराष्ट्र आहे. सर्वात मोठमोठाले औद्योगिक धोरणं राबविणारा हा महाराष्ट्र आहे. शिक्षणात पुण्यासारखं शहर देशात अग्रेसर आहे. परंतु याच वेळेस खेदानं म्हणावं असं वाटतंय की याच महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहे. अलीकडच्या काळात केंद्रातली बातमी आली की 16 लाख कोटी रुपये
केंद्र सरकारने मोठमोठ्या कंपन्यांचे माफ केले. आघाडीच्या दैनिकांनी ही बातमी छापली. त्याच वेळेस कुठंतरी आमचा शेतकरी 50,000 1 लाख रुपयाच्या कर्जापायी गळफास घेतो आणि जीवन संपवतो. या सुद्धा गोष्टीचा विचार सर्वांनी करणं आवश्यक आहे. का घडतंय असं? आज जर आपण रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर कुठे पश्चिम महाराष्ट्रात तज्ज्ञ असा MS सर्जन डॉक्टर आत्महत्या करतोय. काल परवाचं वर्तमानपत्र उघडलं तर MBBS नुकतंच 15 दिवसापूर्वी पूर्ण झालं, नुकतीच पदवी मिळाली, 15 दिवस झाले नाही असा विद्यार्थी बंदिस्त खोलीत आत्महत्या करतोय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांड असेल. संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस हळहळला, अत्यंत विदारक परिस्थितीतील फोटो, त्यांना झालेली मारहाण जगासमोर आली, त्यावेळेस कुठं सरकारला जाग आली आणि धडाधड निर्णय घेत कारवाई करण्यात आली. मग एवढा विलंब का? स्वारगेटमध्ये खुलेआम एका महिलेवर अत्याचार होतो, त्यावेळेस आमचं कायदा सुव्यवस्था प्रशासन जाते कुठं? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. याच सरकारमधील विद्यमान आमदार पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढतात. ही परिस्थिती त्या आमदारांवर का आली याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज या संपूर्ण महाराष्ट्र भूमीला आणि राज्यकर्त्यांना आहे. केवळ मोठ्या उत्साहात झेंडावंदन करायचं, महाराष्ट्र दिन साजरा करायचा, मोठमोठी भाषणं करायची, परंतु कृती मात्र वेगळी असते. ही परिस्थिती बदलल्याशिवाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन आम्ही साजरा करतोय असं मुळीच म्हणता येणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात झाली, परंतु त्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली की गोर गरीब महिलांना निदान महिन्याला 1500 रुपये मिळून राहिले. 2100 रुपये देणार आहेत. महिला सुखी झाल्या. परंतु याची नियमित अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचं तेवढंच अत्यंत तातडीचं काम आहे. आज महिलांच्या खात्यामध्ये येणारे पैसे कोणत्या तारखेला येतात हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. संत महंतांनी या महाराष्ट्राला प्रेरणादायी विचार दिला आहे. जीवन कसं जगायचं, राज्यकर्त्यांनी कसं असायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीमधून दाखविलं आहे. इथल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शिकविलं आणि कृतीतून संपूर्ण जगाला दाखविलं. तोच हा महाराष्ट्र आहे. तीच परिस्थिती आजच्या राजकारण्यांनी अनुकरण करून इथल्या शेतकऱ्याला कोणताही त्रास होणार नाही याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. कारण हा संपूर्ण भारत देश, भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान समजली जाते, नव्हे तर ती आहे कृषीवर आधारित आहे. जर इथला शेतकरी जगला तर जग जगेल, देश जगेल. ही गोष्ट लक्षात घेणं आजच्या दिनी अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहतो महिला सुरक्षित नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये महिलांना संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडता येत नाही. मग त्यावेळेस आमचं प्रशासन असते कुठे? की प्रशासनाचा, पोलिसांचा धाक या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहिला नाही, हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आज आजूबाजूचा परिसर पाहिला तर चौफेर कुठंतरी भीतीचं वातावरण असतं. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सामील झाला आणि महाराष्ट्रानं एक हाती आपली प्रगती करून देशामध्ये उंच अभिमानानं आपले मान वर काढावे यासाठी सर्व तत्कालीन राज्यकर्त्यांनी, महापुरुषांनी प्रयत्न केले आणि महाराष्ट्र प्रगती पथाच्या दिशेने वाटचाल करीत राहिला. अनेक प्रश्न असतील, अनेक अडचणी असतील, विविध महाराष्ट्रामध्ये झालेल्या दहशतवादी कारवाया असतील, या सर्व गोष्टी याच महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि सरकारनं पूर्णपणे हाणून पाडलेल्या आहेत. तीच गोष्ट आजच्या काळात लक्षात घेऊन त्यानुसार आपली वाटचाल होणं महाराष्ट्र दिनी अत्यंत आवश्यक आहे. बरेच प्रश्न आहेत, परंतु सोडविण्यासाठी आपल्याकडे सक्षम अशी यंत्रणा आहे. फक्त त्या यंत्रणेचा योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. नव्हे की बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण होईल अशी कृती करणं अयोग्य आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन आपण साजरा करूया. शेवटी सर्व महाराष्ट्रवासियांना
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व कामगारांना त्यांच्या अनेक अडीअडचणी असतील त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. राज्य सरकारकडून कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतील ते सुटावेत, महामंडळांकडून चांगली कामं व्हावीत आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा. त्यावेळेस कुठे जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणूयात. धन्यवाद.